त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत, एनडीव्हीआय एक्सप्लेन करतायत, त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयांना उत्तर देणं हा पहिल्या मंत्रिमंडळाचा अवमान आहे. नाही तांबा बोला बोला. नाही अध्यक्ष महाराज, दोन महत्त्वाचे विषय आहेत जे त्यांनी कृषी विभागाचा विषय काढला आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये ते बोलले आणि कृषी विभागाचा विषय घेतला आणि सर्व सन्माननीय सदस्यांचा विषय हा शेवटी शेतीचा जरी असला, शेतीच्या नुकसानाचा जरी असला, तर आपली सिस्टीम ही पिढ्यानापिढ्या अशी चलत आली आहे की शेतीचं नुकसान हे मदत पुनर्वसननी द्यायचं. त्यामुळे स्वाभाविक शेतीचा प्रश्न जरी असला तरी हे उत्तर मात्र मदत पुनर्वसननी देण्याच्या संदर्भात आलं. उत्तरामध्ये हा सर्व अहवाल हा एनडीव्हीआयच्या संदर्भातला वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला गेला. ते का दिला गेला याच्या बाबतीमध्ये या सदनाला थोडीशी मी माहिती देतो. 2016 पासून एनडीव्हीआयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी एसडीआरएफची आणि एनडीआरएफच्या बाबतीतले मदत, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, वादळ असेल, वारा असेल, सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीच्या बाबतीत एनडीव्हीआयचे निकष लावले. आता एनडीव्हीआयचे निकष म्हणजे नेमके एनडीआयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे. आपल्याला इंग्रजीतून सांगायचा, मराठीतून सांगायचा, कन्नडमध्ये सांगायचा. मंत्री महोदय कशातही सांगा, फक्त एनडीव्हीआयचा फुल फॉर्म सांगा, पुढे जाऊया आपण. अध्यक्ष महाराज, एनडीव्हीआयची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत, एक मिनिट, तुम्हाला फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो, पद्धतशीर सांगतो, इंग्लिशमध्ये सांगतो, तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो. नाही नको ना. अध्यक्ष महाराज, एनडीव्हीआयच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला, एक मिनिट, तो सगळ्यात महत्वाचा. तो प्रश्न असा आहे की 5-6 महिने का लागले. अध्यक्ष महाराज, आपल्या एक मिनिट विखे पाटील साहेब, नॉर्मलाइज डिफॉर्मेशन वेजिटेशन लेवल इंडेक्स. ठीक आहे साहेब, आपल्याला माहितीसाठी सांगतो. ठीक आहे. आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीव्हीआयचं पडलंय? का एनडीव्हीआयच्या संदर्भामध्ये नाही बसून घ्या. फक्त समोरच्या मंत्री महोदय, एनडीआयचा मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेलं आहे, आपण बसून घ्या. शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही. अध्यक्ष महाराज, हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे. एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं, मी इंग्लिश मध्ये सांगितलं. आता 5 महिने का फरक पडला या उत्तर होऊ दे, उत्तर झाल्यावर देतो तुम्हाला. सन्माननीय विरोधी पक्ष आपण ऐकून घ्या. आपलं सुद्धा आपलं तुमची हरकत मी देतो, एवढं झाल्यावर देतो. ठीक आहे. मंत्री महोदय मुंडे साहेब बसा आता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.